हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आमच्याकडे आणलेले आहे गणपती बाप्पा. आणि हे बघा, देवांश किती एक्सायटेड आहे गणपती बाप्पाची मूर्ती उचलण्यासाठी. ही आहे आमची गणपती बाप्पाची मूर्ती. बघा आमचे बाप्पा किती सुंदर आहे. मी माझ्या पसंतीने आणलेली आहे बाप्पांची मूर्ती. बघा किती छान दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया. हे आहे आमचे गणपती बाप्पा. आणि देवांश तर खूप खुश झाला होता गणपती बाप्पाची मूर्ती बघून, आणि त्याला खूप एक्सायटेड होता. आता मी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करत आहे. आधीच मी सगळं तयारी वगैरे करून ठेवलेली आहे. कळस पण मांडलेला आहे आणि खाली कापडवर अक्षदा पण टाकलेले आहे. इथे बघा मस्त आमच्या बाप्पांची स्थापना झालेली आहे. आणि बघा किती सुंदर दिसत आहे आमचं डेकोरेशन. आणि आमच्या बाप्पा घरात आल्यावर घर खूप प्रसन्न वाटत आहे. घरात बघा किती मस्त असं दणदण वातावरण आहे घरातलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गेली होती महालक्ष्म्यांना. काकूकडे महालक्ष्म्या होत्या आणि तिथे दरवर्षी आम्ही तिथेच जातो. आमच्या काकूकडे, माझ्या आईच्या घराजवळ राहते त्या काकू, त्यांच्याकडे महालक्ष्म्या असतात. खूप सुंदर दिसत होत्या महालक्ष्म्यांची. पूर्ण तयारी केली आम्ही, साड्या नेसवल्या आणि हे पूर्ण डेकोरेशन केलं. महालक्ष्म्यांचा पूर्ण शृंगार केला. बघा किती सुंदर दिसत आहे दोन्ही पण महालक्ष्म्या. असं मस्त आम्ही त्यांचं शृंगार केलेला आहे. आणि यावेळेस ना आम्ही घागरा पॅटर्न, जे साडी असते आपल्या, 2 साड्या मिळून एकत्र ते साडीचा असा घागरा मातेला नेसवलेला आहे. आणि किती मस्त असं छान रूप दिसत आहे मातेचं. त्यानंतर हे सगळं फराळाचं पण आम्हीच बनवलेलं आहे आणि ते पण तिथं मातेजवळ ठेवलेलं आहे. हा पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी गौरीचं आवाहन असते त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. आणि बघा किती छान दिसत आहे माता. आणि दुसऱ्या दिवशी पण खूप सुंदर असं डेकोरेशन. आणि दिवसभर मी तिकडेच होती. स्वयंपाक वगैरे सगळं तिकडेच होतं आमचा. तिकडेच आम्ही जेवायला गेलो होतो. आणि त्यानंतर रात्री आम्ही गणपती पाहायला गेलो. हा आहे आमच्याकडचा लालबागचा राजा. हे बघा किती सुंदर दिसत आहे. आमचा विदर्भाचा राजा असं म्हटलं जाते यांना. गणपती बाप्पाची मूर्ती बघा खूप मोठी आणि खूप उंच आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. असं बाप्पांकडे बघितलं तर बघावंच वाटतं. आणि ही आहे दुसरी मूर्ती सरकारनगरची. इथे पण बाप्पा आहे. बाहेर यांनी आदिनाथचं असं डेकोरेट केलेलं होतं. बाहेरचं पण खूप डेकोरेशन खूप सुंदर असं बाहेर त्यांनी डेकोरेट केलं होतं. आणि आतमध्ये हे बघा, एंटर केल्यावर इथे मस्त मोठी शंकरजीची मोठी अशी मूर्त ठेवलेली होती. देवांश तिथे खूप मस्त एक्सायटेड होता. पाया वगैरे लागला तो आणि जोरजोराने नारा लावत होता, भोलेनाथ की जय, महाकाल की जय, असा ओरडत होता तो. त्यानंतर मूर्ती बघा किती सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीला आमच्याकडे अमरावतीचा राजा असं म्हटल्या जाते. आणि बघा खूप सुंदर, लालबागच्या राजासारखीच ही, तेवढीच उंच आणि तेवढी सुंदर आहे ही मूर्त पण. आणि इथे पण आतमधलं डेकोरेशन खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. खूप मोठा असा पेंडॉल आहे इथे. आणि इथे बघा आतमध्ये खूप सुंदर असं त्यांनी सजवलेलं होतं सगळीकडे. खूप मोठा असा पेंडॉल आहे. आणि इथे बघा बाप्पांची मूर्त. आणि खूप मोठी अशी जागा आहे. आणि छोटी पण त्यांनी एक अशी गणपतीची स्थापना केलेली आहे. आणि देवांश बघा कूलरच्या समोर जाऊन उभा होता. देवांशी तर खूपच मस्ती सुरू होती देवांशी. आणि खूप मजा आली आम्हाला तिथे जाऊन, कारण खूप मन प्रसन्न वाटलं बाप्पाकडे जाऊन. त्यानंतर आम्ही पोचलो हमालपुऱ्याला. आणि इकडे ह्या गणपतीला पण इथे बघा मोठी हनुमानजीची मूर्त होती आणि त्यांच्या हातावर गणपती बाप्पा असे उभे होते. आणि तिथेच राम, लक्ष्मण आणि माता सीतेची पण अशी मूर्त साकारली होती त्यांनी. आणि इकडे बाहेर बघा किती सुंदर असं नंदी, गणपती, शंकरजी आणि बाल हनुमानची पण अशी छोटी छोटी मूर्त त्यांनी लावलेली होती. आणि बाहेरचा देखावा तर खूपच सुंदर होता.
आणि त्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो. इकडे बघा शिवाजी महाराज आहे आणि बाहेर यांनी खूप मस्त असं बाहेरचं पण डेकोरेशन खूप छान होतं. आणि आतमध्ये गेल्यावर तर बाप्पाची मूर्त खूपच सुंदर होती. ही बघा, ही आहे बाप्पाची मूर्त. अगदी शिवाजी महाराजच्या गेटअपमध्येच होती. याला हमालपुराचा राजा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आम्ही अजून एक दुसरीकडे गणपती बघायला गेलो. इथे पण आदिनाथाची खूप सुंदर मूर्त होती. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.